खरं तर या पक्षप्रवेशामध्ये आता ट्विस्ट येण्याची सुद्धा शक्यता आहे। सुधाकर बडगुजर यांचा आज भाजपत पक्षप्रवेश होतोय, मात्र बडगुजर यांच्या या पक्षप्रवेशाबाबत मला माहिती नाही असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। तर सुधाकर बडगुजर मोठे शक्ती प्रदर्शन करत आता मुंबईमध्ये दाखल होतील। ते नाशिकहून रवाना झालेत, मात्र याबाबत बावनकुळेच अनभिज्ञ असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आजचा हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईमध्ये कशा पद्धतीने होतोय, काही नाट्यमय घडामोडी यामध्ये घडतात का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितपणाने ज्या पक्षामध्ये काम केलं, निष्ठेने केलं, आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करतोय। पक्ष नेतृत्व जी जबाबदारी देतील ती निष्ठेने पार पाडेल। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। तर या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, सगळ्यात महत्त्वाचं, पक्ष जी जबाबदारी देईल ती मी जबाबदारी घेण्यास तयार असल्याचं बडगुजर म्हणालेत। मोठा गाजावाजा करत मोठा ताफा घेऊन ते मुंबईकडे निघालेले आहेत खरे, त्यामुळे आज नाशिकच्या राजकीय वर्तुळात काहीतरी खळबळ होईल असं एकंदरीत चित्र दिसतंय। इकडे बडगुजर प्रवेशासाठी मुंबईत येत आहेत, मात्र या पक्षप्रवेशाबाबत चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश अध्यक्षांनाच माहिती नाहीये, नेमकं हे काय आहे? अनुपमा, खरं तर दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक तर नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडताना आपल्याला पाहायला मिळतंय। पालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बडगुजर हे एक महत्त्वाचे नेते आहेत, त्या दृष्टिकोनातून ठाकरे गटाला मोठा या निमित्तानं एक मोठं नुकसान होते। पण तो दुसऱ्या बाजूला जसं तुम्ही आता उल्लेख केलात की भाजपमध्ये सुद्धा या पक्षप्रवेशावरून काही प्रमाणात संभ्रम असल्याचं दिसतंय। स्थानिक पातळीवरील भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि आमदार सिंह हिरे यांचा मोठ्या प्रमाणामध्ये बडगुजर यांना विरोध होता। दुसऱ्या बाजूला काही पदाधिकाऱ्यांनी गिरीश महाजन यांची भेट देखील घेतली होती। त्यानंतर कुठेतरी हा प्रवेश रखडला जाईल अशी एक शक्यता वर्तवली जात होती, परंतु तो प्रवेश जो आहे तो आज होईल असं स्वतः बडगुजर यांनी देखील सांगितलंय। मला पक्षाच्या वरिष्ठांनी याबाबत निरोप दिलाय, त्यामुळे मी आज कार्यकर्त्यांना घेऊन निघालोय असं त्यांनी ऑफिशियली स्टेटमेंट सुद्धा दिले। परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे विधान केले ते खूप इंटरेस्टिंग आहे। मला या प्रवेशाबद्दल कुठलीही कल्पना नाही। भाजपमध्ये जेव्हा असा प्रवेश होतो आणि जर त्याला विरोध होत असेल तर कन्सेन्सस घेऊन हा प्रवेश निश्चित केला जातो, त्यामुळे स्थानिक पातळीवरचा विरोध मावळलाय का याबद्दल कुठलीही स्पष्टता नाहीये, हे एकंदर बावनकुळे यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते। त्यामुळे मुळातच बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपमध्ये सुद्धा संभ्रमावस्था आहे हे यावरून स्पष्ट होते। अर्थात बडगुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना जर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडनं जर या प्रकारचा संदेश दिला असेल तर त्याची कल्पना बावनकुळे यांना दिली का गेली नाही, किंवा ती त्यांना दिली गेली नसेल तर त्याचं नेमकं कारण काय आहे, या सगळ्या गडोबंगाला मग नेमकी कारणं काय आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु नाशिकच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर भाजपसाठी हा पक्षप्रवेश निश्चितच महत्त्वाचा मानला जातोय। अर्थात भाजपकडनं अधिकृतरित्या कुठलीही माहिती या पक्षप्रवेशाच्या संदर्भामध्ये अद्याप तरी देण्यात आलेली नाहीये। 10 वाजता भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेमध्ये ते या प्रवेशासंदर्भात भाष्य करतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जाते। त्यामुळे भाजप आपली भूमिका कधी स्पष्ट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अर्थात बावनकुळे यांच्या विधानानंतर एक नवीन चर्चा देखील सुरू आहे की भाजपमध्ये कुठेतरी यावरून दुमत आहे का। आता यावर रवींद्र चव्हाण नेमकी काय भूमिका मांडतायत आणि 1 वाजता जर हा प्रवेश असेल तर याबद्दल स्पष्टोक्ती कधीपर्यंत होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित ओम, या घडामोडीवर जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी ताज्या घडामोडी या संदर्भातल्या अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।